नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अनेक संतांनी अवतार घेतला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि या संत परंपरेतील एक तेजस्वी, रहस्यमयी आणि अद्भुत नाव म्हणजे श्री गजानन महाराज. आजही लाखो भक्त संकटात सापडले की एकच नाव घेतात, गणगण गणात बोते. आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना त्यानंतर मार्ग सापडतो, संकट दूर होते आणि मनाला शांतता मिळते. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे, गजानन महाराज नेमके कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे आई वडील कोण होते? ते अचानक शेगावमध्ये प्रकट कसे झाले? आणि त्यांनी असे चमत्कार केले की आज 100हून अधिक वर्षानंतर लाखो लोक त्यांना साक्षात देव मानतात. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन महाराजांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे सफर करणार आहोत. काही प्रसंग असे आहेत की ते ऐकून अंगावर शहारे येतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टेड होणार आहे. तर चला सुरुवात करूया. शेगावमधील घडलेली एक अद्भुत घटना आहे, ती मी तुम्हाला सांगतो. सन 1878 विदर्भातील एक छोटेसे गाव म्हणजे शेगाव. त्या काळी हे गाव सामान्य होते. कोणालाही कल्पना नव्हती की लवकर हे गाव संपूर्ण भारतातील एका महान तीर्थक्षेत्र बनेल. 23 फेब्रुवारी 1878 वेळ दुपारची. गावातील काही लोक एका ठिकाणी जेवण करून उरलेले पत्रवाळे बाहेर टाकत होते. अचानक त्यांना एक तेजस्वी तरुण दिसला. त्यांच्या अंगावर फारसे कपडे नव्हते, डोळ्यात विलक्षण तेज होते, चेहऱ्यावर अपार शांतता होती. तो उरलेल्या अन्नातील दाणे म्हणजे ते त्या लोकांनी फेकून दिलते, ते दाणे अत्यंत समाधानी भावनेने ते खात होते. लोकांना आश्चर्य वाटले. कोणी त्याला वेडं म्हणलं, कोणी त्याला फकीर म्हणलं, तर काहींना वाटले की हा एक महान योगी असावा. पण त्या दिवशी कोणालाही माहीत नव्हतं, ते ज्या व्यक्तीकडे पाहत होते ते पुढे संपूर्ण जगाला परिचित होणारे श्री गजानन महाराज होते. त्यावेळी गावातील बंकटलाल अग्रवाल नावाच्या प्रतिष्ठित व्यक्तीची नजर त्या तरुणावर पडली. त्यांनी काहीतरी वेगळे जाणवले. ते त्या तरुणाजवळ गेले. त्यांनी नम्रपणे विचारले, महाराज आपण कोण? पण उत्तर मिळाले नाही. फक्त एक स्मित हास्य. बंकटलाल यांनी ताजे अन्न आणून दिले. पण आश्चर्य, त्या तरुणांनी सर्व पदार्थ एकत्र मिसळवले. गोड, आंबट, तिखट सगळे एकत्र केले आणि शांतपणे खाऊ लागले. लोकांना विचित्र वाटले, पण संतांसाठी चव, रूप, वास, मोह याचा काहीच अर्थ नसतो. त्यांच्या दृष्टीने सर्व काही परमेश्वराचे प्रसाद रूप असते. जेवण झाल्यानंतर त्यांनी पाणी मागवले. जवळच एक ओढा होता, पण त्या ओढ्यातील पाणी जवळजवळ आटले होते. लोक म्हणाले, महाराज तिथे पाणी नाही. महाराज शांतपणे त्या ठिकाणी गेले, हाताने ओंजळ केली आणि जिथे पाणी नव्हते तिथून स्वच्छ पाणी वर आले. हे दृश्य पाहून उपस्थित लोक थक्क झाले. हा त्यांच्या जीवनातील सर्वात पहिला अनुभव होता की हा सामान्य मनुष्य नाही, हा एक महान योगी आहे. गजानन महाराज. सर्वांना प्रश्न पडला, गजानन महाराज हे नेमके कोण आहेत? आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे आई वडील कोण होते? त्यांचे मूळ गाव कोणते? याबद्दल कोणताही निश्चित पुरावा उपलब्ध नाही. आणि कदाचित हीच त्यांची इच्छा होती, कारण ते नेहमी शरीरापेक्षा आत्म्याला महत्त्व देत. त्यांनी कधीही स्वतःचा परिचय दिला नाही, कधीही स्वतःचा मोठेपणा सांगितला नाही. त्यांना प्रसिद्धीची इच्छा नव्हती, त्यांना सत्ता नको होती, त्यांना संपत्ती नको होती. त्यांना हवे होते फक्त भक्तांचे कल्याण. अनेक अभ्यासक त्यांना दत्तावतार तर काही परमसिद्धी योगी म्हणतात, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीत देवशक्ती अनुभूती होते. त्यांच्या डोळ्यात पाहिलं की मन शांत होत असे. त्यांच्या एका शब्दाने अनेकांचे जीवन बदलले. भाग 1चा शेवट झालेला आहे मित्रांनो. पण मित्रांनो, हा फक्त प्रारंभ होता. लवकरच संपूर्ण शेगावमध्ये गजानन महाराज यांच्या चमत्काराची चर्चा सुरू झाली. मृत्यूच्या दारातून लोक परत आले, असाध्य रोग बरे झाले आणि एका हट्टी माणसाचा अहंकार महाराजांनी काही क्षणात मोडला. ही कथा तर प्रत्येक भक्ताने एकदा तरी ऐकलीच पाहिजे. या सर्व अद्भुत घटकांची माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. गणगण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय. चला तर पुढील भागामध्ये आपण काय काय बघणार आहोत? महाराजांचे सर्वात प्रसिद्ध चमत्कार, भक्तांचे जीवन बदलणारे प्रसंग, अहंकारी लोकांना दिलेली शिकवण, रोगमुक्ती, संकटातून सुटका
आणि अनेक अद्भुत घटना. तर मित्रांनो, तर चला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण श्री गजानन महाराजांचे अद्भुत चमत्कार बघूयात. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिले की श्री गजानन महाराज शेगावमध्ये कसे प्रकट झाले आणि त्यांच्या देवी तेजाने संपूर्ण गाव कसे थक्क झाले. पण तो फक्त एक प्रारंभ होता. पुढे असे अनेक प्रसंग घडले की लोकांना खात्री पटली, हा सामान्य माणूस नसून ईश्वर कृपेने अवतारलेले एक महान संत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनातील काही प्रसिद्ध प्रसंग ज्यांनी असंख्य लोकांच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित केला. अहंकारी पंडिताला मिळालेला धडा. तर सर्वात पहिला आपण बघूयात की एका अहंकारी पंडिताला महाराजांनी कसा धडा शिकवला. त्या काळात एक विद्वान पंडित महाराजांना भेटण्यासाठी आला. त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. मनात त्यांनी विचार केला, हे लोक ज्यांना संत म्हणतात ते खरंच संत आहेत का? मी काही कठीण प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घेईन. ते महाराजांसमोर गेले, पण त्यांनी काही बोलण्याआधीच महाराज शांतपणे म्हणाले, ज्ञानाचा अभिमान असेल तर ते ज्ञान नसते, खरे ज्ञान माणसाला नम्र बनवते. हे ऐकताच पंडित स्तब्ध झाले, कारण हा विचार त्यांच्या मनात नुकताच आला होता. महाराजांनी तो उच्चारल्याशिवाय ओळखला. म्हणजे त्या पंडितच्या डोळ्यात पाणी आले. ते महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. मित्रांनो, या प्रसंगातून एक मोठा संदेश मिळतो. अहंकार कितीही मोठा असला तरी संतांच्या चरणी तो टिकत नाही. जर महाराजांचा आपण दुसरा चमत्कार बघूया. दुष्काळात पाण्याची कृपा. एकदा परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. विहीर कोरड्या पडल्या. लोक चिंतेत होते. भक्तांनी महाराजांकडे धाव घेतली. महाराज शांतपणे एका विहिरीजवळ गेले. क्षणभर डोळे मिटून त्यांनी ईश्वराचे स्मरण केले. काही वेळात त्या विहिरीत पाणी दिसू लागले. गावकऱ्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला. भक्तांच्या मते हा प्रसंग केवळ चमत्कार नव्हता, तो संकटात श्रद्धा आणि धैर्य टिकून ठेवणारा संदेश होता. रोगमुक्तीचा अनुभव. महाराजांकडे अनेक आजारी येत. एकदा एका व्यक्तीला गंभीर आजार झाला होता. अनेक उपचार करूनही त्याला आराम मिळाला नव्हता. शेवटी त्याचे कुटुंब महाराजांच्या दर्शनाला आले. महाराजांनी त्याला धीर दिला, ईश्वराचे नामस्मरण करण्यास सांगितले आणि तो मनातील भीती सोडण्याचा उपदेश केला. काही काळानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा अनुभव त्या कुटुंबाने सांगितला. अशा प्रकारच्या अनेक कथा भक्त परंपरेत सांगितले जातात. अशा अनुभवाकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले जाते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण अनेक भक्तांना यातून मानसिक धैर्य मिळते. महाराजांनी एकदा भक्ताचे प्राण कसे वाचवले ते बघूया. एक भक्त महाराजांवर अपार श्रद्धा ठेवत होता. एक दिवशी तो लांबच्या प्रवासाला निघाला. घरातून निघताना त्याने महाराजाचे मनोमन वंदन केले. महाराज प्रवासादरम्यान अचानक एक मोठा अपघात झाला. सर्वांना वाटले की आता तो वाचणार नाही, पण आश्चर्य म्हणजे तो सुरक्षित राहिला. नंतर त्याने सांगितले, त्या क्षणी महाराजांचा हात माझ्या डोक्यावर असल्यासारखे मला वाटले. अशा स्वरूपाच्या अनेक अनुभव वर्णन भक्तांकडून आपल्याला ऐकायला भेटते. आता बघूयात अन्नाचा चमत्कार. एकदा मोठ्या संख्येने लोक महाराजांच्या दर्शनासाठी आले, पण भोजनाची व्यवस्था अत्यंत मर्यादित होते. म्हणजे भोजन पुरेसे नव्हते. सेवक चिंतेत पडले, इतक्या लोकांना जेवण कसे पुरणार? महाराज मात्र शांत होते. त्यांनी सेवकांना सांगितले, प्रेमाने वाढा, चिंता करू नका. भक्त परंपरेत सांगितले जाते की त्या दिवशी उपलब्ध अन्न अनेकांना पुरेल. या कथेतून भक्त सेवा, विश्वास आणि सामूहिक भावनेचे महत्त्व अधोरेखित करतात. श्रीमंत आणि गरीब यांच्यात भेद नाही. महाराजांकडे श्रीमंत व्यापारीही येतात, गरीब शेतकरीही येतात, पण त्यांच्या दृष्टीने दोन्ही समानच आहेत. एकदा एक श्रीमंत व्यक्ती मोठ्या दानाचा अभिमान बाळगून आला. महाराजांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात एक गरीब भक्त मनापासून नमस्कार करून आला. महाराजांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. ते म्हणाले, देवाला पैशाची नव्हे तर शुद्ध मनाची गरज असते. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर महाराजांची शिकवण. महाराज आपल्याला काय शिकवण देतात ते आपण बघूया. महाराजांच्या प्रत्येक कृतीतून काही ना काही आपल्याला शिकण्यासारखे भेटते. ते सांगत असत, कधीही अहंकार करू नका, सत्तेचा मार्ग सोडू नका, आई वडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ईश्वराचे नामस्मरण कधीही सोडू नका. मित्रांनो, आज आपण महाराजांच्या काही प्रसिद्ध घटनांबद्दल जाणून घेतले, पण त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा संदेश अजून बाकी आहे.
त्यांनी समाधी का घेतली, गजानन विजय ग्रंथात महत्त्व काय आहे, आजही लाखो भक्त शेगावला का जातात आणि गणगण गणात बोते या यंत्रामधील आध्यात्मिक अर्थ काय आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर गणगण गणात बोते श्री गजानन महाराज की जय. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओचा टॉपिक त्यांनी समाधी का घेतली, गजानन विजय ग्रंथाचे महत्त्व काय आहे आणि आजही लाखो भक्त शेगावला का जातात आणि गणगण गणात बोते या मंत्रामागील आध्यात्मिक अर्थ काय आहे, हे पूर्ण टॉपिक आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा गणगण गणात बोते श्री गजानन महाराज की जय हो.